Hello student, this is Dr. Ravindra Jadhav from KG Somaiya College, Kopargaon. Today we are going to discuss on income from house property. When in the problem more than two houses are given and all that houses are used for the purpose of self-residence. At that time we have to take decision about which two houses should be considered as self-occupied house property as per income tax act, and remaining houses uh, should be considered as deemed to be let out, because this is the conditions given in the income tax act. When there are more than two houses are having of assessee, at that time assessee should use any two houses as self-occupied and remaining houses as deemed to be let out house property as per the income tax rule. So this is the problem. Ashutosh owned three houses for his residential purpose. So Ashutosh have three houses here, and all three houses are using for a residential purpose. So here, Mr. Ashutosh have take decision regarding his any two houses are considered as self-occupied house property and one house as a deemed to be let out house property. So here we have to check out two possibilities whose municipal valuation is highest, and also consider the amount of interest on borrowed capital in case of fresh loan, or in case of loan for renovations. So both the conditions should be considered while deciding the which house should be deemed to be let out, and whose two houses should be considered as deemed to be self-occupied house property. But it is not easy to consider orally, so we have to use three options by one. Any one house should be considered as deemed to be let out house property, and remaining two houses as self-occupied house property. So when we see the all details given in the problem, municipal valuation is given, here rent is given, standard rent is given. So from these three valuations, we are able to consider its expected rent. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी ज्यावेळेस दोन पेक्षा जास्त हाऊस प्रॉपर्टी दिलेल्या असतात आणि सर्व हाऊस प्रॉपर्टी ह्या सेल्फ रेसिडेन्स साठी वापरलेल्या असतात, त्यावेळेस इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार कोणत्याही दोन हाऊस प्रॉपर्टी ह्या सेल्फ ऑक्युपाईड दाखवता येतात आणि एक हाऊस प्रॉपर्टी ही डीम्ड टू बी लेट आउट दाखवता येते. पण इथे मिस्टर आशुतोषला असा ऑप्शन निवडायचा की ज्यातून त्याचा इन्कम हा कमीत कमी येईल किंवा लॉस हा जास्तीत जास्त येईल, की जेणेकरून त्याला कमीत कमी टॅक्स त्या ठिकाणी भरावा लागेल किंवा टॅक्स भरावा लागणार नाही, किंवा ह्या हाऊस प्रॉपर्टी पासून जास्तीत जास्त लॉस आला तर तो त्याच्या इतर उत्पन्नातून इन्कम सोर्स पासून त्याला त्याचा सेट ऑफ घेता येईल किंवा त्याची वजावट त्याला घेता येईल. त्यामुळे मात्र इथे कॅल्क्युलेशन करत असताना असा प्रयत्न करायचा की ज्या ऑप्शनद्वारे कमीत कमी इन्कम कॅल्क्युलेट होईल किंवा कमीत कमी इन्कम दिसेल, किंवा ज्यापासून जास्तीत जास्त लॉस देखील त्या ठिकाणी दिसेल. मग इथे जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन दिलंय, आणि हाऊसिंग लोन देत असताना इंटरेस्ट ऑन हाऊसिंग लोन फॉर रिन्युअल पर्पज साठी त्या ठिकाणी दिलं. रिन्युअल किंवा आपण त्याला रिनोव्हेशन असं देखील म्हणू शकतो. रिन्युअल ऑर रिनोव्हेशन पर्पज साठी त्या ठिकाणी दिलंय. आणि मग आपल्याला हे माहिती आहे की रिन्युअल किंवा रिनोव्हेशन पर्पज साठी जर त्या ठिकाणी कर्ज घेतला असेल तर त्यावेळेस मात्र तिथे जी काही वजावट व्याजाची घेतली जाते तर ती सेल्फ ऑक्युपाईड साठी 30,000 इतकीच मर्यादा आहे वजावट घेण्याची. आणि जर फ्रेश कन्स्ट्रक्शन असेल तर त्यावेळेस मात्र सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीज ह्यासाठी 2 लाखाची मर्यादा आहे. आणि ऍज पर द इन्कम टॅक्स ऍक्ट आपल्याला मॅक्झिमम 2 घरं सेल्फ ऑक्युपाईड दाखवता येतात, पण त्या 2 घरं मिळून आपल्याला फ्रेश कन्स्ट्रक्शन साठी 2 लाखाची वजावट, किंवा ते 2 घरं मिळून
रिनोव्हेशनसाठी 30,000ची वजावट घेता येते. एका एका घरासाठी 30 असं 60 आणि 2 4 लाख असं मात्र घेता येत नाही. दोन्ही मिळून त्या ठिकाणी 2 लाखापर्यंत वजावट घेता येते. इथे ग्राउंड रेंट पण त्या ठिकाणी दिलंय, पण ग्राउंड रेंट किंवा कोणतेही एक्सपेंडिचर आपण कन्सिडर करत नाही. आणि म्हणून इथे आपण कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असं सोल्युशन घेत असताना ऑप्शन वापरणार आहोत. आणि ऑप्शन वापरल्यानंतर ज्या ऑप्शन पासून जास्तीत जास्त लॉस येईल किंवा ज्या ऑप्शन पासून जास्तीत जास्त त्याला कमीत कमी इन्कम दिसेल तो ऑप्शन आपण त्या ठिकाणी यूज करणार आहोत. आणि मग आपण हा ऑप्शन यूज करत असताना काय करूयात, ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये काय करूयात, हाऊस नंबर फर्स्ट जे आहे त्याला आपण डीम्ड टू बी लेट आउट दाखवूयात. काय दाखवूयात, डीम्ड टू बी लेट आउट दाखवूयात. आणि हाऊस सेकंड अँड थर्ड यांना काय दाखवूयात, आपण सेल्फ ऑक्युपाईड दाखवूयात. एकत्र घेऊयात, सेल्फ ऑक्युपाईड दाखवूयात. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 मध्ये काय करूयात, आपण हाऊस नंबर सेकंड हा डीम्ड टू बी लेट आउट दाखवूयात. आणि हाऊस फर्स्ट अँड थर्ड त्याला परत आपण सेल्फ ऑक्युपाईड दाखवूयात. त्यानंतर ऑप्शन नंबर थर्ड मध्ये आपण हाऊस नंबर थर्डला डीम्ड टू बी लेट आउट दाखवूयात. आणि हाऊस नंबर फर्स्ट अँड सेकंड यांना काय दाखवूयात, सेल्फ ऑक्युपाईड दाखवूयात. म्हणजे यामध्ये काय झालं, प्रत्येक एका ऑप्शन मध्ये हाऊस नंबर फर्स्ट बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये हाऊस नंबर फर्स्ट डीम्ड टू बी लेट आउट झालं. ऑप्शन नंबर 2 मध्ये सेकंड नंबर हाऊस डीम्ड टू बी लेट आउट झालं. आणि ऑप्शन नंबर थर्ड मध्ये थर्ड नंबरचा हाऊस डीम्ड टू बी लेट आउट झालं. आणि त्याचबरोबर सायमल्टेनियसली रिमेनिंग हाऊसेस आपण काय दाखवले, सेल्फ ऑक्युपाईड दाखवलेले आहेत. मग आता आपण बघा, इथे आपण बघितलेलं आहे डीम्ड टू बी लेट आउट हाऊस प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये मात्र स्टेप नंबर 1 ही एवढीच एक काय होते, ऍप्लिकेबल होते. आणि सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये मात्र एकही स्टेप ऍप्लिकेबल होत नाही. मग ज्या ज्या ठिकाणी आपण सेल्फ ऑक्युपाईड दाखवलं त्या ठिकाणी एकही स्टेप आपली ऍप्लिकेबल होणार नाही. एकही स्टेप ऍप्लिकेबल होणार नाही. म्हणजे एक्सपेक्टेड रेंट तिथे काय येणार, नील येणार. त्यानंतर स्टेप नंबर 2 देखील ऍप्लिकेबल होत नाही. स्टेप नंबर 2 पण ऍप्लिकेबल होत नाही. स्टेप नंबर 3 पण ऍप्लिकेबल होत नाही. आणि स्टेप नंबर 4 पण ऍप्लिकेबल होत नाही इन केस ऑफ सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी. म्हणजेच त्याचं ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू नील येतं. काय येतं, नील येतं. त्यानंतर सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये म्युन्सिपल टॅक्सेस पण आपण काय घेत असतो, नील घेत असतो, नॉट ऍप्लिकेबल घेत असतो. तिथे जरी दिले असेल तरी त्या ठिकाणी घ्यायचे नाहीत, कारण ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू ही नील येत असते आणि त्याच्यातून म्युन्सिपल टॅक्सेस लेस होणार नाही. म्हणजेच सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये मात्र जे काही नेट अॅन्युअल व्हॅल्यू असते ते ऑलवेज काय असते, नील असते. आणि ह्या स्टेप्स आपल्या सर्व ऑप्शन साठी ऍप्लिकेबल होणार आहे. मग ऑप्शन नंबर 2 मध्ये देखील बघा, फर्स्ट नंबर आणि थर्ड नंबरचा हाऊस आपलं डीम्ड टू बी लेट आउट सेल्फ ऑक्युपाईड आहे. त्याच्यासाठी देखील आपण सेम स्टेप्स वापरणार आहोत. तिथे देखील कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही आपल्याला. त्यानंतर ऑप्शन नंबर 3 मध्ये फर्स्ट नंबरचा हाऊस आणि सेकंड नंबरचा हाऊस आपण काय केलंय, तिथे सेल्फ ऑक्युपाईड दाखवलं. त्याला देखील सेम स्टेप आपल्या ऍप्लिकेबल होणार आणि त्याचं देखील नेट अॅन्युअल व्हॅल्यू काय येणार, इथे नील येणार आहे. त्याच्यासाठी मात्र आपल्याला वेगळं कॅल्क्युलेशन करण्याची गरज पडत नाही. मग आता राहिलं काय, हाऊस नंबर फर्स्ट ते आपण डीम्ड टू बी लेट दाखवलं पहिल्या ऑप्शन मध्ये. सेकंड ऑप्शन मध्ये सेकंड नंबरचं घर आपण डीम्ड टू बी लेट आउट दाखवलं. तिसऱ्या ऑप्शन मध्ये थर्ड नंबरचं घर आपण डीम्ड टू बी लेट आउट दाखवलं. आणि मग त्याचं व्हॅल्युएशन आपण कॅल्क्युलेट करू आणि त्याने काय फरक पडतो आपल्या नेट अॅन्युअल व्हॅल्यूला ते आपण बघणार आहोत.
मग पहिल्या ऑप्शन मध्ये पहिलं घर आपण डिम्ड टू बी लेट आउट दाखवलं आणि मग त्याच्या व्हॅल्यू ज्या दिल्यात म्युन्सिपल व्हॅल्युएशन 82,000, 75,000 आणि 70,000. 82,000, 75,000 and 70,000. 70,000. ओके, हे दिलं आणि यावरनं आपल्याला एक्सपेक्टेड रेंट कॅल्क्युलेट करायचं. मग कसं कॅल्क्युलेट करतो आपण एक्सपेक्टेड रेंट? हाऊ टू कॅल्क्युलेट एक्सपेक्टेड रेंट? इट इज कॅल्क्युलेटेड बाय युझिंग दी फॉर्म्युला that is expected rent is equal to municipal valuation or fair rent whichever is higher. म्युन्सिपल व्हॅल्युएशन आणि फेअर रेंट यापैकी जे जास्त असेल ते कॅल्क्युलेट करायचं. 82,000 आणि 75,000 मध्ये 82,000 हे जास्त आहे, बट सब्जेक्ट टू मॅक्सिमम स्टँडर्ड रेंट. सो from municipal valuation and fair rent, whichever is higher should be considered first, and it is compared with the standard rent, but take into consideration it should be not more than standard rent. 82,000 आणि 75,000 यापैकी 82,000 जास्त आलं आणि ते 82,000 जर आपण स्टँडर्ड रेंट मध्ये कंपॅरिझन केलं 70,000, तर ते मात्र स्टँडर्ड रेंट पेक्षा जास्त येतं. म्हणजेच मग या 2 वर्षात म्युन्सिपल व्हॅल्युएशन रेंट मध्ये जे जास्त येईल त्याचं कंपॅरिझन स्टँडर्ड रेंटशी केलं की त्यापैकी जे कमी असेल, म्हणजे आता इथे पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये 82,000 कॅल्क्युलेट केलं, 82,000 आणि 70,000 मध्ये काय लेस आहे, तर त्या ठिकाणी स्टँडर्ड रेंट लेस आहे, म्हणून त्याचं एक्सपेक्टेड रेंट आलं 70,000. आता ह्या डिम्ड टू बी लेट आउट हाऊस प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये फक्त पहिल्या 2 स्टेप्स काय होतात? पहिली एक स्टेप काय होते ऍप्लिकेबल? ओनली 1 स्टेप इज ऍप्लिकेबल इन केस ऑफ डिम्ड टू लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. सो रिमेनिंग स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3 and step number 4 are not applicable in case of डिम्ड टू लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. सो not applicable, not applicable, not applicable. Okay, so what is the gross annual value? Expected rent is the gross annual value in case of डिम्ड टू लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. डिम्ड टू लेट आउट हाऊस प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये एक्सपेक्टेड रेंट हेच ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू त्या ठिकाणी असतं. त्यानंतर त्या घराचा म्युन्सिपल टॅक्स इथे दिलेला आहे, तो आहे 8,200, 8,200, 8,200, 8,200 हे मायनस होतील इथून 70,000 मधनं. 70,000 वजा 8,200 जर आपण त्या ठिकाणी केलं तर 61,800 इतकं त्या ठिकाणी काय येईल? नेट अॅन्युअल व्हॅल्यू त्याची, नेट अॅन्युअल व्हॅल्यू. We again calculate on calculator. 70,000 minus 8,200. Okay, 61,800. So it is the net annual value in case of house number first. Now we again calculate for house number second. If house number second is considered as डिम्ड टू लेट आउट हाऊस property in option number 2. Option number 2 मध्ये ते आपण काय केलं, तिथे डिम्ड टू लेट आउट दाखवलं आणि मग त्यानुसार आपण जर कॅल्क्युलेट केलं तर त्याचे व्हॅल्युएशन घेऊयात. 50,000, 60,000 आणि 70,000. $50,000, 60,000 and 70,000. Now again compare 50,000 and 60,000, whichever is higher, 60,000. And obviously here 60,000 is not crossing the limit of standard rent. That means that 60,000 is not more than standard rent. That's why 60,000 is the expected rent. 50,000 आणि 60,000 पैकी जास्त काय, तर 60,000 आणि 60,000 आणि 70,000 यापैकी जे लहान आहे तर ते 60,000 म्हणून ते एक्सपेक्टेड रेंट घेतलं. पुढच्या 3 स्टेप आपल्या ऍप्लिकेबल होत नाही डिम्ड टू लेट आउट हाऊस प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये आणि म्हणून आपण त्याला काय केलं, नॉट ऍप्लिकेबल केलंय. आणि मग ह्या घराचं देखील ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू किती आली, 60,000 आली आणि 60,000 मधून आपण काय मायनस करतो, तर म्युन्सिपल टॅक्स मायनस करतो. म्युन्सिपल टॅक्स दिलाय त्या घराचा 6,000, 6,000 रुपीज इज द म्युन्सिपल टॅक्स. सो 60,000 मायनस 6,000, 54,000 is the net annual value. Now in case of option 3rd, so in option number 3rd, house number 3rd is considered as a डिम्ड टू लेट आउट हाऊस property.
So we have to calculate step number 1 in case of house number 3rd in option number 3rd, 70,000, 65,000 and 65,000. 70,000, 65,000 and 65,000. So again, compare the municipal valuation and fair rent. 70,000 and 65,000, whichever is higher, 70,000 is higher. But 70,000 is more than 65,000. That's why 70,000 and that standard rent, whichever is less. 70,000 आणि 65,000 पैकी जे जास्त आहे ते अगोदर घ्यायचं, त्याचं कंपॅरिझन स्टँडर्ड रेंटशी करायचं आणि whichever is less घ्यायचं. ते त्यापैकी मात्र जे कमी असेल ते घ्यायचं. 70 आणि 65 मध्ये 70 मोठं आणि मग 70 आणि खालचं स्टँडर्ड रेंट हे 65, याच्यापैकी जे लहान आहे ते एक्सपेक्टेड रेंट येईल. म्हणून इथे 65,000 जे स्टँडर्ड रेंट हे एक्सपेक्टेड रेंट म्हणून कन्सिडर झालं. पुढच्या स्टेप्स ऍप्लिकेबल होत नाही, पुढच्या तीनही स्टेप लेट आउट हाऊस प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये आपण ऍज इट इज घेतलं आणि मग ह्या घराचं नेट एनुअल व्हॅल्यू आली 65,000, 65,000. Okay, now what is the municipal tax for house number 3rd? 7,000. 7,000. 7,000. So 65,000 minus 7,000, 58,000 is the net annual value. Now we are able to calculate net annual value, and when we observe the net annual value, so we are able to know house number first. In case of option number first, the maximum net value is shown by house number first. तर ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये नेट एनुअल व्हॅल्यू जास्त दिसते, बाकीच्या दोन ऑप्शन मध्ये मात्र ती कमी दिसते. परंतु अजूनही आपल्याला व्याजाचा विचार या ठिकाणी करायचा आहे आणि त्यानंतर आपण तो डिसिजन घेणार आहोत. नाउ वी मूव फॉरवर्ड टू डिडक्शन अंडर सेक्शन 24. डिडक्शन अंडर सेक्शन 24. सो स्टँडर्ड डिडक्शन जे घर आपण सेल्फ ऑक्युपाईड दाखवलं त्याला ते ऍप्लिकेबल होत नाही. मग जिथं जिथं आपण ते काय दाखवले, सेल्फ ऑक्युपाईड दाखवले, त्याला आपण काय म्हणूयात, तिथे नील म्हणूयात, नॉट ऍप्लिकेबल म्हणूयात. काय म्हणूयात? नॉट ऍप्लिकेबल म्हणूयात. आणि मग आता हाऊस नंबर ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये जे काही आपलं फर्स्ट घर लेट आउट त्याचं नेट एनुअल व्हॅल्यू 61,800 आली. 61,800च्या 30% 61,800 मल्टिपल बाय 30 डिवायडेड बाय 100. So 18,540 is the standard deduction, that is 30% of NAV in case of house number first. Now in case of house number second in option number 2, 54,000 multiple by 30 divided by 100, so 16,200. Then in case of house number third, 58,000 multiple by 30 divided by 100, that is 17,400. 17,400 is the standard deduction. Now we move forward to interest on borrowed capital, and consider that this that means it is given in the problem. It is loan is taken for renewal purpose, and when we use that particular that means loan for renewal purpose, and if there is a self-occupied house property, then it is maximum deduction is allowed up to ₹30,000. Okay, for not only for every single self-occupied house property, but it is aggregately for all houses. सगळे self-occupied houses मिळून 30,000ची बाजावट त्या ठिकाणी मिळते, एका घरासाठी नाही. आणि म्हणून इथे आपण ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये हाऊस नंबर सेकंड आणि थर्ड हे किती दाखवले, सेकंड आणि थर्ड हे काय दाखवले, सेल्फ ऑक्युपाईड दाखवले. आणि मग इथे याचं दोघांचं मिळून 25,000 आणि 32,000 होतं. मग दोघे सेल्फ ऑक्युपाईड आहे, मग याचे 30 याचे 30 असं मिळणार का? तर नाही, तर दोन्ही मिळून 30 मिळणार. म्हणजे 25 अधिक 32 यांची जर बेरीज आपण त्या ठिकाणी केली तर ते 57,000 होतात. पण 57,000 पैकी त्या ठिकाणी ते मॅक्झिमम किती वजावट मिळेल? फक्त त्याची 30,000 वजावट मिळेल. किती मिळेल वजावट?
30,000 इतकीच वजावट मिळेल. मात्र जे घर आपण काय दाखवलं, डेब्ट टू बी लेट आउट दाखवलं, त्याची मात्र पूर्ण वजावट मिळेल आणि ते मात्र किती आहे, 38,000 आहे. इथे परत लक्षात घ्या, हे 25 आणि 32 इथे बघा, हाऊस नंबर सेकंड अँड थर्ड एकत्र घेतलाय. सेकंड अँड थर्ड ची बेरीज किती होते, 57,000 होते. 32 प्लस 25,000. पण मॅक्झिमम वजावट किती घेता येते त्या सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीसाठी, सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टीसाठी तिथे किती जरी हाऊसेस असले तरी त्या ठिकाणी किती घेता येते वजावट, फक्त 30,000ची घेता येते. आणि म्हणून आपण इथे सेकंड आणि थर्ड मिळून 30,000 घेतले आणि इकडे मात्र पूर्ण वजावट मिळेल. पूर्ण किती दिले ते, 38,000. 38,000. सो हे ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये आपण घेतो आहोत. मग पहिल्या घराचं इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी किती आलं ते बघूयात आपण. 61,800 is the net annual value and we deduct the standard deduction of rupees 18,540. 18,540 हे वजा होतील आणि 38,000 हे देखील वजा होतील. 38,000 म्हणजे ह्या घराचं इन्कम इथे दिसतंय 5,260. 5,260 आणि तो इन्कम आहे. काय आहे तो, इन्कम आहे. आणि इथे मात्र नील अमाऊंट मधून वजा 30,000 गेले, वजा 30,000 शिल्लक राहिले, म्हणजे तो काय झाला, इथे लॉस झाला. काय झाला, लॉस झाला. मग इथे लॉसची अमाऊंट जास्त आहे आणि इन्कमची अमाऊंट कमी आहे. मग ह्या लॉस मधून आपण हा इन्कम वजा करून टाकू, म्हणजे नेट लॉस आपल्याला ऑप्शन नंबर फर्स्ट पासून येईल. बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट पासून येईल. 30,000 हा लॉस आणि त्याच्यातून 5,260 इतका इन्कम वजा केला तर मायनस 24,740 इतकं शिल्लक राहतं. आणि मग हे काय दाखवतंय इथे, हे काय दाखवतं, हे लॉस दाखवतं. काय दाखवतंय, लॉस दाखवतंय. ओके, आता लॉस दाखवतंय 24,740. It show a loss. Now in option number second, first इथे परत आता ऑप्शन नंबर सेकंड मध्ये काय केलंय आपण, ऑप्शन नंबर सेकंड मध्ये आपण हाऊस नंबर फर्स्ट आणि थर्ड हे दोन काय दाखवले, सेल्फ ऑक्युपाइड दाखवले, फर्स्ट आणि थर्ड. मग फर्स्टचं 38,000 आहे आणि थर्डचं 32,000 आहे. 38 अधिक 32 70,000 होतात. किती होतात, 70,000 व्याज होतं. 38 अधिक 32. बघा इथे आपण ऑप्शन नंबर सेकंड मध्ये फर्स्ट आणि सेकंड थर्ड हाऊस, फर्स्ट आणि थर्ड हाऊस याला सेल्फ ऑक्युपाइड दाखवलं. 38 अधिक 32 70,000 होतात. पण तिथे मॅक्झिमम त्या हाऊस प्रॉपर्टीसाठी किती मिळतं, 30,000च मिळतं. किती मिळतं, जे आपण सेल्फ ऑक्युपाइड दाखवले त्या दोन घरांचं मिळून 30,000 मिळणार आणि जे डिम्ड टू बी लेट आउट असेल त्याला मात्र कोणती मर्यादा नाही. तिथे 5 लाख असो 10 लाख असो तेवढी मिळेल. तिथे 25,000 आहे. तिथे हाऊस नंबर सेकंडचं जे इथे हाऊस नंबर सेकंड आपण डिम्ड टू बी लेट आउट दाखवलं त्याचे 25,000 आहे, ते पूर्ण मिळतील. तिथे मात्र 30,000ची मर्यादा नाही. 25 35 असते तरी मिळाले असते. जसं की आपण पहिल्या हाऊसच्या बाबतीमध्ये, पहिल्या ऑप्शनच्या बाबतीमध्ये पहिल्या घराला पूर्ण 38,000 घेतलं, त्या डिम्ड लेट आउट होतं त्यावेळेस. मग आता परत याचं आपण नेट रिझल्ट कॅल्क्युलेट करूयात. मग याची नेट अॅन्युअल व्हॅल्यू किती, 54,000. 54,000 मायनस 16,200 16,200 स्टँडर्ड डिडक्शन आणि 25,000 काय, त्याचा इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल. मग तिथे अमाऊंट शिल्लक राहिली 12,800. 12,800 आणि 12,800 काय आला, हा इन्कम आला. काय आला, इन्कम आला. आणि ह्या घराच्या बाबतीमध्ये मात्र मायनस 30,000 हा लॉस आला. लॉस आला. लॉस जे घर आपण सेल्फ ऑक्युपाइड दाखवलं त्याचं मॅक्झिमम ते दोन्ही घर मिळून 30,000 एवढा लॉस येईल, कारण दोन्ही मिळून 30,000 वजावट त्या ठिकाणी मिळते. याचा आपण नेट रिझल्ट जर कॅल्क्युलेट केला तर नेट रिझल्ट आपल्याला असा सांगतो, मायनस 30,000 हा लॉस आहे. मोठी रक्कम आपण त्या ठिकाणी घेतली आणि त्यातून छोटी रक्कम म्हणजे 12,800 हा इन्कम वजा केला.
तिथं नेट लॉस आपला शिल्लक राहतो. हा इथे लॉस आहे, हा लॉस आहे, मायनस अमाऊंट आहे, मायनस अमाऊंट आहे. इथे देखील आपला लॉस शिल्लक राहणार, तो राहतो 17,200. 17,200, 30,000 मधून 12,800 इन्कम वजा केल्यानंतर हा देखील लॉस शिल्लक राहतो, लॉस शिल्लक राहतो. आता ऑप्शन नंबर थर्ड कडे जाऊयात आपण. थर्ड कडे गेल्यानंतर बघा, आपण ऑप्शन नंबर थर्ड मध्ये हाऊस नंबर फर्स्ट आणि सेकंड याला आपण सेल्फ ऑक्युपाईड दाखवलं, म्हणजे 38,000 अधिक 25,000, 38,000 प्लस 38,000 प्लस 25,000, ते दोन्ही मिळून 63,000 होतात. पण तिथे सेल्फ ऑक्युपाईड दाखवल्यामुळे मात्र त्याला वजावट किती मिळेल? 30,000चीच मिळेल. किती मिळेल? 30,000चीच मिळेल वजावट. जे घर आपण सेल्फ ऑक्युपाईड दाखवले त्यात सर्व घर मिळून, तिथे 10 घर, पण मॅक्झिमम 2 आपण सेल्फ ऑक्युपाईड दाखवतो, त्या 2 घरांचं मिळून रिनोव्हेशन साठी 30,000 घ्यायचं आणि फ्रेश कन्स्ट्रक्शन असेल तर दोन्ही घरं मिळून 2 लाखाच वजावट त्या ठिकाणी मिळते. याला मात्र ऑप्शन नंबर थर्ड मध्ये थर्ड हाऊस आपण डीम्ड टू लेट आउट दाखवला आणि म्हणून पूर्ण वजावट आपल्याला त्याची मिळेल, पूर्ण वजावट मिळेल 32,000ची, -32,000, -32,000. आता नेट रिझल्ट आपण बघूयात. याचा 58,000 एवढा काय येतो इन्कम, नेट अॅन्युअल व्हॅल्यू आली, त्याच्यातून 17,400 स्टँडर्ड डिडक्शन वजा केलं आणि 32,000 इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल वजा केलं की तिथे 8,600 इतका इन्कम येतो. एवढा काय येतो? इन्कम येतोय, इन्कम येतोय. आणि हाऊस नंबर फर्स्ट आणि सेकंडचा मिळून -30,000 एवढा लॉस येतोय. त्याचा आपण तिथे नेट कॅल्क्युलेशन करूयात. नेट रिझल्ट आपल्याला काय दिसतोय तो बघूयात आपण. इथे 30,000 हा लॉस आला, 30,000 लॉस आला आणि 8,600 हा इन्कम त्याच्यातून वजा केला, तर 21,400 इतका काय आला? लॉस आला. आता फ्रेंड्स जस्ट कम्पेअर करा, कोणत्या ऑप्शनने तुम्हाला जास्त लॉस आला, कोणत्या ऑप्शनने जास्त लॉस आला? तर फर्स्ट ऑप्शनने जास्त लॉस आलेला दिसतो आपल्याला. फर्स्ट ऑप्शनने जास्त लॉस आलेला दिसतो आणि म्हणून आपण तो ऑप्शन तिथे निवडणार आहोत. हा ऑप्शन आपण निवडणार आहोत कारण या ऑप्शन मध्ये आपल्याला 24,740 रुपये लॉस होतो. तिथे 17,200 होतो सेकंड ऑप्शन मध्ये आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये 21,400. म्हणून पहिला ऑप्शन आपला अप्रोप्रिएट आहे की आपण पहिलं घर डीम्ड टू लेट आउट दाखवावं. आता इथे काय झालं, त्याच्या व्हॅल्युएशन पण जास्त आहे आणि त्याचं व्याजाची अमाऊंट देखील जास्त आहे. पण आपल्याला यावरनच लगेच कन्क्लुजन काढून एकदम क्लिअर कट त्याच्या ऑप्शन मध्ये त्याचे तीनही व्हॅल्युएशन जास्त आहे, त्याचं व्याजाची अमाऊंट पण जास्त आहे, त्याला बिनधास्त तुम्ही काय करा, डीम्ड टू लेट आउट दाखवा, बाकीच्या 2 घरांना सेल्फ ऑक्युपाईड दाखवा. तिथे मात्र तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड आणि थर्ड कॅल्क्युलेट करत बसण्याची गरज नाही. परंतु इथे आपल्याला अंदाज येत नाही कधी कधी आणि आपलं आन्सर चुकण्याची शक्यता असते. दॅट्स वाय इट इज अ नेसेसरी टू कॅल्क्युलेट by using 3 option if 3 houses are given in the problem. So what is the result? Option number first is correct option as per it loss from house property is rupees 24,740. Okay, so this is the final result. Okay, लक्षात आलं? Okay, thank you, see you.